प्रियंकाने व्हिडिओ बनवलेला बघितला तुम्ही सगळ्यांनी? बघितलाच असन, कारण मला पण कमेंट भरपूर आलेत आणि तिच्या व्हिडिओ खाली पण भरपूर आलेत. मी सगळ्यांच्या कमेंट वाचल्या. तर प्रियंकाचं म्हणणं काय आहे? म्हणणं म्हणजे ती नक्की माझी चेष्टा करते का काय, तिला काय वाटतंय काय कळनाच या. ताईंनी फोनच उचलला नाही, ताई बोलल्याच नाही. तर ताई राधिकाला कशा बोलल्या, मला कशा बोलल्या? अगं ती लेकरू या, लेकरासंग माणूस गोडच बोलतं, लाडच बोलतं ना. तू मोठी आहे, तुझ्या बरोबर मग मी बोलायचं बाबू बाबू करून बोलायचं होतं का? ती लहान आहे त्याच्यामुळे मी तिच्या बरोबर नाही का, म्हणजे प्रेमाने माणूस तुझ्या बरोबर पण असं काय नाही, तुला काही शिव्या देऊन बोलली नाही, काही येडवाकडं काही बोलली नाही, सहज बोलली. फक्त तिच्या बरोबर लाड बोलत होती. तुझ्या बरोबर मग तुझ्या बरोबर पण लाड बोलायचं होतं का? तुला असं वाटतंय का? तसं सांग. लाड बोलत जाईन. बाबू काय चाललंय तुझं? बाबू काय करते तू? जेवण केलं? खाल्लं? काय खाल्लं? सगळं विचारत जाईन. तसं सांग मला, काय अडचण नाही. ती लेकरू आहे त्याच्यामुळे मी तिच्या बरोबर लाड बोलत होती. असं नाही की तुला लगेचच हा का ग काय झालं न शिवाय वगैरे देऊन असं बोलले, असं नाही ना. तीनदाच त्यालाच पाणी लावत बसले. ताई बोलल्याच नाही, तर ताई असंच म्हणल्या, ताई तसंच म्हणल्या, फोनच उचलला नाही. फक्त एकच दिवस मध्ये गेलेला. आल्यावरती मी सांगितलं होतं की पोचले घरी आले म्हणून, फोन करून सांगितलं होतं. काळजी करायला कोणी नको म्हणून फोन करून सांगितलं होतं. तिला माहिती नसन, तिला सांगितलं नसन, मग तिने फोन केला. मोबाईल असन इकडं तिकडं आणि सांगते काय की मी तिकडं गेली म्हणजे सारखं ताईंच्या हातात मोबाईल असतो. सारखं मोबाईल असतं घरातली कामं करायला काय गावातली येतात काय कोण? सारखं माझ्या हातात मोबाईल असतं तर घरातली रानातली सगळी कामं असतात ती करायला कोण येतं? गावातली येतात का सारखं मी मोबाईल घेऊन बसते तर? काय सारखं सारखं मोबाईल असतो जवळ म्हणते. आता एवढा तेवढा माणसाच्या हातात असतो ना, व्हिडिओ बनवायला असतो किंवा व्हिडिओ बघायला असतो, कमेंट वाचायला असतो, तसं असतंच आहे की. पण त्यावेळेस फक्त एकच दिवस फोन नाही उचलला आणि त्या दिवशी दिवसभर माझ्या मागं काम होतं. माहिती आहे ना, आपल्या रानात गहू पेरला या, ज्वारी नाही, गहू कांदा आहे. आम्ही 2-3 दिवस बारामतीला होतो. मग इथं ती गहू पेरलेला भिजवायचा होता, कांदा भिजवायचा होता. मग सकाळची 6 वाजता लाईट आहे, 2 वाजतो. 6 वाजल्यापासून 2 वाजता स्वीटीचा डबा बनवून दिला. ती कॉलेजला गेली की मोटर चालू करायची, ती भिजवायचं. आणि त्या दिवशी मी का भिजवायला गेले तुम्हाला सांगते की त्या दिवशी आपला खालच्या रानात गहू आणि हरभरा पेरायचा होता. ट्रॅक्टर आलेला आणि खत बी आणायचं होतं, तर ताजी गावात गेलं, बी घेऊन आलं स्वीटीला कॉलेजला सोडून आणि पेरायला ट्रॅक्टरकडे तिकडं गेलं. त्याच्यामुळं मला भिजवायचं होतं, त्याच्यामुळे मी गहू भिजवत होती म्हणून हिचा फोन उचलला नाही. आणि तुम्ही पण कमेंट काय केल्या की मला तर हसायलाच आलं सगळ्यांच्या कमेंटचं की काल नाही का दाजी का जी पेरलेला गहू आहे ना ती भिजवत होतं आणि मी जेवण घेऊन गेलेली दाजींना. त्यावेळेस पाणी चालू होतं, दारी चालू होती, मी पाण्यापाशी मोबाईल घेऊन गेलेली. ताई मोबाईल पाण्यात पडन, आता नाही का पाण्यात पडत, असं टोमणे देऊन तुम्ही बोललाय. तर मला हसायला आलं, कुणाचंच राग नाही आलं, सगळ्यांचं हसायला आलं. पण विषय काय असतंय माहितीये का, मी एकटी स्वतः ज्यावेळेस दारी धरायला जाईन ना त्यावेळेस पाणी गेलं की पळत यायचं, ती दारं मोडायचं. मग त्या घाईत मोबाईल पडन पाण्यात, त्याच्यामुळं मी मोबाईल संग घेऊन जात नाही. घरी ठेवते किंवा एका साईडला ठेवून देते बांधावर आणि पाण्याकडे मी असते. माहिती आहे ना तुम्हाला, सारा इतका लांब का असतो मोठा, तिकडं जावं यावं लागतं, त्याच्यामुळे एका जागेवरती असतो. आणि काल दाजी होतो त्याच्यामुळे माझ्या हातात मोबाईल होता. असं नाही की मी एकटीच होती म्हणून दाजी दारी धरत होतं, मी नव्हती धरत, त्याच्यामुळे मी नेलता मोबाईल. पण तुमच्या सगळ्यांच्या कमेंट वाचून मला हसायलाच आलं. आणि प्रियंका पण बोलते ना की ताई तुमचा मोबाईल पडू द्या, तर तुम्ही पुढचं काय भविष्य सांगता, मी माझा मोबाईल देईन. चल आता जाते विहिरीत मोबाईल टाकून देते, ये तुझा मोबाईल घेऊन, लयच तुला मोबाईल दे वाटतंय ना मला, ये मोबाईल घेऊन, मग बघू तू कशी व्हिडिओ बनवते. ती सारखं एकच दिवस फक्त मी फोन नाही उचलला तरी माझ्याबद्दल व्हिडिओ बनवायला लागली. ताईंनी असंच केलं तसंच केलं ना, अजून टायटल देते ननंद माझी इतकी वाईट नव्हती, वाटलं नव्हतं अशी निघून. काय केलं मी? फक्त फोन नाही उचलला. हा, फक्त फोन नाही उचलला त्याच्यामुळे तू व्हिडिओ बनवायला लागली. मग भावाचं मी म्हणणारच ना, मग जसं स्वामा प्रत्येक गोष्टीवर व्हिडिओ बनवून टाकतो तसंच हिने पण केलं ना. हा, मग त्या दिवशी माझ्या मागं काम होतं दिवसभर. दुपारनं 2 वाजता लाईट गेली, तुम्ही माणसानं 2 वाजता लाईट गेली मग नव्हता का? 2 वाजता लाईट गेली, तिथून पुढं मग घरची कामं, धुणे भांडी बाकीची सगळी कामं पडलेली तशीच होती ना, ती करायची असतात, मागं कामं असतात. आणि याचं काय, फोनच उचलला नाही. लय माया आहे का तुला माझी, लय म्हणजे सारखं सारखं तू रोजच फोन करते का असं? हा, फक्त एक दिवस नाही उचलला तर फोन नाही उचलला करते या. त्याला इतकं काही करायचं या.
बाबा 12 महिने, जसं काय 12 महिने झालं तिचा फोन नाही उचलला आणि तिला बोलत नाही असं बोलती. अवघड आहे. लयच तुला माया आहे का माझी? लय रोज रोज फोन करून चौकशा करते का माझ्या, काय चाललंय ताई, जेवलात का, खावलात का? नाही त्या टायमाला 8-8 दिवस फोन नसतो ना. मीच करते फोन तेव्हाच बोलतो ना. स्वतःहून तू करते का कधी? मी करण तेव्हाच बोलती. आणि आता त्या दिवशी उगा ती केकवरनं काय झालं, त्याचाच खाल्ला आणि माझाच खाल्ला. आता मला वाटणारच नाही मी चारायला गेली तर माझा हात झिंजडून टाकला आणि तिचा खाल्ला म्हणून मी म्हणले. आणि ती काय मी डोक्यात धरून बसले नाही, कुठली गोष्ट मी डोक्यात घेऊन बसत नाही, ती लगेच सोडून देत असते. पण हिने परत अजून व्हिडिओ बनवला. मला व्हिडिओ आता बनवायचा नव्हता, पण तिचा ती व्हिडिओ बघून मला हसायलाच यायला लागले. या नक्की हसती पण बोलती पण, असं झालं तसं झालं, नक्की तिने चेष्टा लावली का काय तीच कळ नाही. या माझी ननंद अशी नव्हती. मग आता काय केलं मी? अशी नव्हती तर फोन उचलला नाही, फोन सारखा हातातच असतो त्यांच्या. अवघड हिला काय सांगावं काय बोलावं ना तीच कळ नाही मला आता तर. आणि अजून म्हणते आता बघू त्या मनाने कधी फोन करतात आणि मी फोनच करणार नाही, मी व्हिडिओ पण बनवणार नव्हती. मग कशाला बनवला? नव्हता ना बनवायचा, बनवणार नव्हती तर फोनच करणार नाही आता. जसं काय रोज रोज सारखं मला फोन करते तासाला, काय चाललंय ताई, काय चाललंय. जेव्हा मी फोन करून तेव्हाच बोलते ना. मला तिचा हसायलाच यायला लागलं. या राग नाही, हसायला यायला लागले. आणि एकतर तिचा राग पण नव्हता आला, काहीच नव्हतं. माझ्या मागं कामं चालू होती रानातली. आणि रानातली कामं म्हणजे ती पहिल्यांदाच पेरलंय ना, पेरणीच्या ह्याला भिजवायला तिथं टचून उभं राहावं लागतं आणि ती नीटनाटके भिजवावं लागतं. आता दुसऱ्या पाण्याला काय अडचण नाही, सारा दिला लावून की निवांत बसायचं असतं. पण पहिल्यांदा जी सारा काढलेला असतो ना, ती पाणी नीट व्यवस्थित शेजणी लावावं लागतं. त्याच्यामुळे त्याला माती इकडं तिकडं वाढावं लागते, लेवल करावं लागते, पाणी लावावं लागतं नीटनाटकं. त्याच्यामुळे तिथं मी मोबाईल घेऊन गेली नव्हती. मोबाईल होता घरी आणि मी होती रानात. त्या दिवशी नव्हता नेला. आणि काल नेलता ती दाजी दारी धरत होतं, मी नव्हती धरत, मी घरी होते त्यावेळेस. दाजींना काय काम नव्हतं त्यावेळेस, पेरायला ट्रॅक्टर आलेला, त्याच्यामुळे दाजी तिकडं होतं. इतकं हिला समजून सांगते तर ही डोक्यातच घेणार. उग त्या भावड्यावणे लागली करायला. आता तिथं त्याच्यापाशी राहून राहून ती त्याच शिकायला लागली आता हळूहळू. आणि चांगलं चांगलं बोलली या, एकदम भारी, लय भारी बोलली या. अवघड द्यायचा विषय सोडून झालं. एकच दिवस फक्त फोन नाही उचलला, त्यालाच फोन नाही उचलला करून लावले, पाणी लावत बसली. या झालं. मी त्याच्यावर एकच व्हिडिओ बनवला, त्याच्यावरती व्हिडिओ नाही बनवला, काय नाही. माझं मी आपलं रानात काम चालू आहे, हे चालू आहे, ते चालू आहे, सांगत होते आपलं रेग्युलर, दाखवत होते तुम्हाला. बाकीचं तिच्यावरती मी नंतर व्हिडिओ बनवला का, बोलले का? नव्हते ना बोलले. मग तिने कशाला व्हिडिओ बनवायचा अजून? ताईंनी असंच केलं आणि ताईंनी तसंच केलं म्हणून. असू द्या, बनवला तिने व्हिडिओ, तुम्ही पण कमेंट केल्या भरपूर, चांगलं उत्तर दिलं नंदला म्हणून. बरं झालं, चांगलं बोलली, मला चांगलं उत्तर दिलं, चांगलं सांगितलं, काय अडचण नाही. काय नाही, खरं अवघड आहे, लय अवघड आहे. सगळ्या गोष्टी धरून बसायचं म्हणलं ना, मग असं हे होत जातं, लांब जातं, लांबलं की तुटतं. त्याच्यामुळं सगळ्या वस्तूंना काय का असं ना, कुठली का गोष्ट असं ना, अशी सैल सोडायची असते. सैल सोडलं ना राहतं, असं लांबवलं ना ते फाटत जात असतं. त्याच्यामुळं मी विषय सोडून दिलेला. पण हिच्या डोक्यात काय बसलंय तेच कळलं नाही. सारखं फोनच नाही उचलला आणि बोलल्याच नाही, तर असंच म्हणल्या आणि तसंच म्हणल्या, हेच चाललंय तिचं. मला ना असं वाटतंय की आता ही फोन फक्त मी माझं कामं होते त्याच्यामुळे नाही उचलला. प्रत्येकाच्या मागं कामं असतात, कामं होते त्याच्यामुळे नाही उचलला. आणि आता तू असं बोलून बोलून आहे जास्त मला रागाला घालवते का काय करते या ना, तीच मला काय कळलं नाही. आणि टायटल टाकते अजून माझी ननंद अशी नव्हती, इतकी वाईट नव्हती. परत आयुष्यपत खरं बोला आणि खोटं बोला, खरं बोलायला शिकावून नंदकडून आपलं टोमणं मारायला आणि खोटं बोलायला नंद. काय खोटं बोलली मी? काय केलं? कशात खोटं बोलली ते माझ्या लक्षातच नव्हतं, आता लक्षात आलं. सरळ सरळ तिने टायटल थंबनेल टाकलाय की हा खोटं बोलायला शिकावं आमच्या ताईंकडून, माझ्या नंदकडून. काय खोटं बोलली? कुठल्या गोष्टीत तुला खोटं बोलली? हा,
मी यांनाच फोन करते, दुसरं कोण आहे मला, माझी बहीण तिच्याकडे मोबाईल नाही, भाऊ शाळेत असतो, मलाच फोन करते. मला पण माहिती आहे या, मी पण पहिल्यापासून तुम्हाला माझ्या सख्या बहिणीसारखा जीव लावती. असं कधीच तुम्हाला ननंद हाय ह्याची जाणीव कधीच होऊन दिली नाही तुम्हाला, कधीच म्हणजे आतापर्यंत तर नाही होऊन दिली आणि इथून पुढं पण नाही होऊन देणार. पण तू असं बोलती याच्यातच मला वाटतंय, तू असं बोलते ना त्याच माझ्या डोक्यात बसून बसून मी काहीतरी तुला एखाद्या दिवशी बोलणार आहे असं वाटतंय. बोलायचं नाही मला काय, त्याच्यामुळं तू पण काय बोलू नको, मी पण काय बोलत नाही. आपलं हाय रोजच्या सारखं हसून खेळून ती बरं आहे ना. हा, खोटं बोलली सरळच म्हणती या, खोटं बोलायला शिकावं नंदकडनं. काय खोटं बोलली ग तुला, काय खोटं बोलली तेवढं सांगा आता मला. नाही तर काय बोलायला नको आता. बोलायला लागली होती पण नको परत अजून काहीतरी म्हणायची. अवघड आहे, काय नाही खरं. असू द्या, बघू. ती म्हणली ना माझा मोबाईल आणून देते, मोबाईल नेतीन देते विहिरीत टाकून. एकुलता एक माझा मोबाईल आहे, तुम्ही पुढचंच भविष्य सांगता का, मी माझा आणून देते. खरं आणून देशील का तुझा मोबाईल? हा, असू द्या, काय तुझं विचार असते ते असते ना. पण मला तिच्या बोलण्याचा हसू येतं या. राधिकालाच बोलल्या आणि मला बोलल्या नाही, तर राधिकाला असं बोलल्या आणि मला तसं बोलल्या. अरे मी तेव्हा गावात होती, रानात नव्हती. मग लेकराबरोबर माणूस लाडच बोलतं ना, का लेकराला असं मोठ्या आवाजात किंवा सहज बोलल्याने बोलतं का? तुला तर माहिती आहे पहिल्यापासून मी कशी बोलते ती. इतकं लगेच एका शब्दाला लावून धरून बसली या. असू द्या, जाऊ द्या. बोला म्हणलं तुम्हाला पण, तुम्ही पण लय कमेंट करता सारखं, असं झालं तसं झालं, ताई अशीच आहे, ताई तशीच आहे, बोलायला पाहिजे प्रियंका ताईला, ताईने चुकी केली, ताईला इतकंच काम होतं का, ताई परत पाण्यात, ते मोबाईलचंच मला हसायला येतंय की पाण्यात मोबाईल पडन ताई. काल मी व्हिडिओ टाकलेला तर त्याच्यात भरपूर कमेंट आलेत की पाण्यात मोबाईल पडन. आणि प्रियंका काय म्हणती, अजून माझा 11 मिनिटाचा व्हिडिओ पूर्ण बघितला, ती व्हिडिओ बघायला ह्यांना टाइम असतो. मग कोण काय म्हणतंय ते बघायला नको का? हा, सगळ्यांचं बघायलाच पाहिजे ना, काय चाललंय, कोण काय म्हणतंय, कोण काय नाही. त्याच्यामुळे सगळं व्हिडिओ बघते ना पूर्ण. तू म्हणत असली तर नाही बघत, देते व्हिडिओ सोडून बघायचं, माझं मी बनवत जाईन. तसंच सांग. सांग, नक्की सांग.